आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उकडीचे मोदक एकदा बनवले की 6-7 महिने आपल्याला ते अगदी फ्रेश मिळावे यासाठी ते कसे स्टोअर करायचे, कुठे स्टोअर करायचे, काय काय पद्धत आहे, प्रोसेस काय काय आहे आणि जर तुम्ही ह्यावेळेस उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेणार असाल आणि तुम्हाला जर ग्राहकांना पटकन आणि झटकन मोदक बनवून द्यायचे असतील तर त्याची तयारी कशी करायची आणि त्यासाठी काय ट्रिक वापरायची जेणेकरून तुम्हाला खूप जास्त प्रत्येक वेळी मोदक बनवावे लागणार नाही आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि मेहनतसुद्धा वाचेल. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा. तर चला तर मग सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकतात हे मोदक किती छान झालेले आहेत. आता हे फुटत पण नाही आहे, याचं रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी मी मोदक ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. हे स्टीम केलेले मोदक नाही आहे, हे फक्त बनवून ठेवलेले आहेत. अजून ह्याला स्टीम करणं बाकी आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी मोदक कसे बनवायचे यावर व्हिडिओ नाही बनवलेला आहे. मोदक मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील मोदक कसा वळवायचा वगैरे सगळ्या काही मोदकच्या बारीक बारीक टिप्स तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत सगळ्या लिंक्स, त्या नक्की जाऊन चेक करा. तर आता मोदक बनवून झालेले आहे, मी हे हाताने वळलेले आहेत. आता सध्या ना सोशल मीडियावर मोदकांचा रेसिपीचा इतका सुळसुळाट वाढलेला आहे. इंस्टाग्राम खोला किंवा यूट्यूब खोला, सगळीकडे मोदक मोदक मोदक. पण ते स्टोअर करण्याची पद्धत कोणीच नाही सांगितलेली आहे. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे ते स्टोअर कसे करायचे. तर बघा, मोदक बनवून घ्यायचे साधे सिंपल. आता हे एका ताटामध्ये ठेवायचे किंवा तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा घेऊ शकतात. मोठा डबा घ्यायचा, एकमेकांवर चढणार नाहीत अशा पद्धतीने ते ठेवायचे. आता ही जी प्लेट आहे ना, ही 5 ते 6 तास खाली ठेवायची. आता माझं डबल डोअरचं फ्रीज आहे म्हणून खाली आणि वरती असं मी बोलते. वरती फ्रीजरचा भाग आहे आणि खाली फ्रीज आहे साधं. तर इथे हे 5-6 तास मी ठेवून देणार आहे. आता 5-6 तास असंच ठेवून द्यायचं, हवं तर झाकण ठेवायचं. तर 5-6 तास झालेले आहेत. आता काय करायचं, हे मोदक झिपलॉक बॅगमध्ये ठेवायचे किंवा तुमच्याकडे मोठा डब्बा असेल छान असा प्लास्टिकचा, त्यामध्ये हे भरून ठेवायचे. आता ना झिपलॉक बॅगमध्ये आणि घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये हे मोदक भरायचे आणि जिथे बर्फ तयार होतो आपल्या फ्रीजरमध्ये तिथे हे बॅग किंवा डबा ठेवून द्यायचा आहे. मी इथे पिशवीचा वापर केलेला आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही छान असा डबा घ्या. माझ्या फ्रीजरमध्ये तेवढी जागा नव्हती म्हणून मी जागा ॲडजस्ट करावी यासाठी ही बॅग निवडली. तर तुम्ही डबा घ्या, मस्तपैकी ते सुटसुटीत राहतात. तर इथे मी एकावर एक ठेवलेले आहेत त्यामुळे थोडासा पुढे गुंता झाला, पण तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा. मी तुम्हाला एक स्पेशल टिप देते. तर बघा, हे मोदक छानपैकी भरून झालेले आहेत. आता हे जाणार आहे डीप फ्रीजरमध्ये. आता हे मोदक डीप फ्रीजरमध्ये गेल्यानंतर तुम्ही 5 महिन्यांनी वापरा, 4 महिन्यांनी वापरा किंवा 10 दिवसांनी वापरा, हे तुम्हाला फ्रेशच मिळणार आहेत. त्याच्या चवीमध्ये कण मात्र सुद्धा बदल होणार नाही आहे. आता काय करायचं, जर तुम्हाला मोदकाची ऑर्डर आली किंवा तुम्हाला स्वतःला मोदक खावेसे वाटले तर डीप फ्रीजरमधून हे मोदक अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवायचे. छानपैकी रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचे आणि त्यानंतर हे स्टीम करायचे. आता हे मी तुम्हाला मगाशी बोलले की तुम्ही डब्याचा वापर करा, तर डब्यामध्ये तुम्ही एक एक सेपरेट मोदक ठेवू शकता. तिथे म्हणजे थोडेसे चिकटलेले आहेत कारण की माझ्या फ्रीजमध्ये तेवढी जागा नव्हती म्हणून मी सहज असं कोंबलेले आहेत ते. तर तुम्ही तसं करू नका. तर बघा, छानपैकी हे मोदकाचा ना पूर्णपणे टोटली बर्फ झालेला आहे. याच्या उकडवर किंवा सॉफ्टनेसवर काहीही म्हणजे काहीही परिणाम होत नाही. जर तुम्हाला वेळेवर ऑर्डर आली आणि जर तुम्हाला इतका वेळ नसेल की पटकन मोदक बनवायचे आणि द्यायचे, कारण की मोदक बनवायला खूप सारा वेळ लागतो, खूप मेहनत लागते, तर तुम्ही अशीच जर आधीच प्रिपरेशन करून ठेवले तर तुमच्या सगळ्या गोष्टी खूप इझी होतील. तर एकदम कडक झालेले आहेत हे मोदक, एकदम कडक. जेव्हाही कधी मी गणपतीला नाशिकला जाते ना, त्यावेळी मी मोदक असे बनवून ठेवून जाते. म्हणजे फ्रीजमधले मोदक म्हणजे बॅग उचलायची, डबा उचलायचा आणि डायरेक्ट गाडीमध्ये ठेवायचा आणि घरी गेल्यानंतर ते स्टीम करायचे. आता स्टीम करणं कसं सोपं आहे बघा. काय करायचं, मी इथे कुकर घेतलेला आहे, स्टीमर वगैरे नाही आहे माझ्याकडे. तर कुकर घेतलेला आहे, पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडंसं. आता आपल्याला वेळेवर हळदीचं पान किंवा केळीचं पान मिळू शकत नाही, त्यामुळे चाळणीला एकदम फटाफट असं तुपाचा हात लावायचा आणि यावर मोदक ठेवायचे. एकदम जवळजवळ चिटकून मोदक ठेवायचे नाही, थोडंसं अंतर असू द्यायचं आणि मग मोदक ठेवायचे. आता हे असे मोदक मी ठेवून घेते. आता मला जास्त मोदक करायचे नाही आहेत म्हणून मी फक्त 7 मोदक घेतलेले आहेत आणि ते स्टीम करणार आहे. माझ्याकडे जेव्हा 1.5 दिवसाचा गणपती असतो ना, तेव्हा सगळं काही बर्डन माझ्यावरच असतं कारण की करणारी मीच एकटी असते. त्यामुळे मी हे मोदक आधीच बनवून ठेवते आणि छानपैकी फ्रीज करून ठेवते आणि ते पटकन वेळेवर तयार होतात आणि मस्त खायलासुद्धा मजा येते.
आता मी काय करते माहिती का, मला जर केसर लावायची असेल ना, तर मी ती ऑलरेडी एका छोट्याशा दुधामध्ये म्हणजे 2-3 चमचा दुधामध्ये, गरम दुधामध्ये टाकून ठेवते आणि नंतर ते दूध ह्या मोदकांवर सोडते. हे दिसायला खूप छान दिसतं आणि कलरसुद्धा खूप छान येतो, एकदम नॅचरल वाटतं. तर तुम्हीसुद्धा ही आयडिया ना नक्की ट्राय करून पहा. एक केसरची काडी लावण्यापेक्षा असं दुधामध्ये थोडेसे केसर टाकले आणि ते जर आपण ह्या चमच्याने मोदकांवर टाकलं ना, तर दिसायला ते खूपच छान दिसतात आणि मस्त वाटतात. हवं तर तुम्ही बोटाने सुद्धा 1-2 असे केसरचे दाणे लावू शकतात. तर बघा मस्तपैकी केसर दूध छानपैकी दिसतं या पांढऱ्या शुभ्र मोदकांवर. आता छानपैकी हे स्टीम करायला ठेवते. स्टीम केल्यानंतर जर तुमचे मोदक फाटत असेल ना, तर तुमची जी उकड आहे ना, ती चुकलेली आहे आणि उकड का चुकते? तुम्ही तांदूळ व्यवस्थित निवड केलेली नसते म्हणून. तर तुम्हाला कुठला तांदूळ घ्यायचा आहे, उकड कशी करायची आहे, त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. नक्की चेक करा आणि मोदकासंदर्भात माझे जेवढे व्हिडिओज आहेत ना, तेवढे तुम्ही नक्की पहा. ते तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहेत. आता मोदक छान वाफवून झालेले आहेत. आता ना आपण चाळणीला काहीच लावलेलं नाही आहे, म्हणजे हळदीचं पान नाही किंवा कपडा नाही किंवा केळीचं पान नाही. त्यामुळे काय करायचं, हे मोदक पूर्णपणे चाळणीमध्ये गार होऊ द्यायचे आणि नंतरच ते काढायचे. जर तुम्ही गरम जर मोदक हलवायला गेलात, काढायला गेलात, तर ते 100% खालून फाटणार आहेत. त्यामुळे ते पूर्णपणे गार होऊ द्यायचे आणि मगच काढायचे. आता इथे तुम्ही पाहू शकतात की मोदक छानपैकी पटकन असे निघतायत. मोदक काढताना त्रास होत नाहीये किंवा ते फाटत सुद्धा नाहीये. तर याचं जे मेन कारण आहे ना, ते म्हणजे तुमच्या उकडवर आहे आणि तुम्ही कुठले तांदूळ वापरले आहेत त्यावर आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेक करा, तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. तर असे डीप फ्रीजरमधले मोदक तुम्ही आत्ता जर म्हणाल ना, तर कोणीच विश्वास ठेवणार नाही की हे बर्फ झालेला होता ह्या मोदकांचा आणि आता ते इतके सॉफ्ट झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते की ते इतके सॉफ्ट झालेले आहेत ना, की इतके मस्त वाटतायत ना, की अगदी फ्रेशच वाटतायत. म्हणजे कोणीच तुम्हाला सांगू शकणार नाही की तू हे मोदक किती दिवसांचे ठेवलेले होते आणि ते आम्हाला खायला दिलेले आहे. ते अगदी फ्रेशच वाटणार आहे. तर तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो करा. साध्या आणि सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवून ठेवलात, डीप फ्रीजरमध्ये ठेवलात, तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. ऑर्डर घेणार असाल तर नक्कीच त्याचा 100% फायदा होणार आहे. आणि आता जसं मी ऑर्डर घेत नाही, पण मला गणपतीला इतकी घाई असते ना, की सगळं काही मलाच करायचं असतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने मोदक आधीच बनवून ठेवते आणि भरपूर बनवून ठेवते आणि मस्तपैकी पूजेच्या वेळी किंवा आरतीच्या वेळी गरमागरम हे बनवायला ठेवते आणि मस्तपैकी नैवेद्य दाखवते. तर तुम्हीसुद्धा जर मोदक बनवण्यासाठी एकट्या असाल आणि तुमची वेळेवर घाई गडबड व्हायला नको असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. तुमची अजिबात घाई होणार नाही, गडबड होणार नाही. तर बास म्हणजे आजपुरतं इतकंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. आणि पुन्हा मी एकदा सांगते, तुम्हाला परफेक्ट मोदक का कुठलंही कार्यशाळा न लावता शिकायचं असेल, तर माझे मोदकाचे जे काही व्हिडिओज आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही नक्की पहा. तुम्हीसुद्धा अगदी घर बसल्या अचूक, सुबक आणि मस्त सुंदर असे मोदक बनवायला शिकाल. किंवा तुम्हाला जर हवं असेल की तुम्हाला मी मोदकांचा व्हिडिओ अगदी व्यवस्थित पुन्हा एकदा बनवून दाखवाव्या, कळ्या कशा पाडायच्या, काय जुगाड करायचा, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुमच्यासाठी तो सुद्धा व्हिडिओ नक्की बनवेन. तर आजपुरतं इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन माहितीसोबत आणि एका नवीन विषयासोबत. तर व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही पाहिलेलाच असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना मोदक खरोखर शिकायचे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटू. आजपुरतं इतकंच. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. बाय.